स्ट्राईकला विशाल वरांडे पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला एंडला आहे तो निखिल. आणि पहिलं पावपेचं षटक घेऊन एक पश्चिम महाराष्ट्रातील आयकॉनिक खेळाडू पनुमरे वारुण गावचा हा सुपुत्र आहे. नाव आहे पाटलांचं पोरगा अमित पाटील सर. ओव्हर विकेट रफ्तारकाराच्या पनुमरे एक्सप्रेस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. पहिला चेंडू पहा, वेग. उगाच या खेळाडू पनुमरे एक्सप्रेस म्हणून आम्ही ओळखत नाही, तर तो पनुमरे एक्सप्रेस का आहे याचं उत्तम उदाहरण पहिल्या चेंडूवरती त्यांनी दाखवून दिलं. ओपन क्रिकेटचा बादशाह आहे आणि जिद्दी खेळाडू म्हणून हा प्रसिद्ध आहे. शिक्षक या पदावरती कार्य करत असून 350 किलोमीटरचा प्रवास करून नवी मुंबईमध्ये दाखल झालेले अमित पाटील. अप्रतिम चेंडू. दुसरा खोलवर पैदा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळाली. आता स्ट्राईकवरती जर पाहिलं तर निखिल आपल्याला पाहायला मिळेल. या टीममध्ये जर पाहिलं तर श्रेयस सारखा खेळाडू एक आहे, तो मिड विकेट रिजनमध्ये तैनात आहे. याच खेळाडूची महाराष्ट्र टीममध्ये निवड झालेली आहे. अमित पाटील यांनी जर पाहिलं तर तयार केलेला हा पट्टा आहे. अमित पाटील, बबलू पाटील यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडत आहेत. यावेळी शॉट फसलाय. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि सेल ड्रॉप. सागर यांच्याकडून झेल ड्रॉप झालेला पाहायला मिळाला. संधी उपलब्ध झालेली होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाही सागर. अमित जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक का मला देतात याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलं आहे. पनुमरे एक्सप्रेस अमित पाटील नवी मुंबईमध्ये अतिशय वेगाने ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम पॅडल स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक. देखना दर्जेदार क्रिकेटचा क्लासिकल फटका पाहायला मिळाला बॅटर विशाल वरांडे याच्या बॅटीतून. यावेळी चेंडू शरीरावरती अतिशय वेगाने रिलीज केलेला पाहायला मिळाला. त्याला फक्त दिशा दिली कारण पॉवर प्ले आहे. पॉवर प्ले फक्त 38 सर्कलच्या बाहेर चेंडू त्यांनी टाकलेला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर दर्जेदार स्ट्रोक. यावेळी अप्रतिम बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचला आणि षटकार. अप्रतिम षटकार आलेला पाहायला मिळाला. एक झेल ड्रॉप झाल्यानंतर काय होऊ शकतं क्रिकेटचं एक परिभाषा आहे, कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. परंतु हरकत नाही, पॉवर प्लेचं षटक आहे. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 12. पुन्हा एकदा अमित तयार. ओव्हर विकेट मारा करेल. समोर विशाल अप्रतिम बॅटिंग करतोय. चेंज पेस, गती परिवर्तन, थोडासा अक्रॉस गेलेलं पाहायला मिळाला यावेळी विशाल. चेंडू एक धावेसाठी ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. शेवटशनी चेंडू जर पाहिलं तर डिक्लेशन झोनमध्ये ट्रॅव्हल झाला. पहिल्या षटकाची समाधी झाली. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 13. एक सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळते. 32 शाळा क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत स्वराज्य स्पोर्ट्स मानेवाडी वाकोडे बुद्रुक आयोजित श्री वाकेश्वर चषक 2026 2 दिवसीय क्रिकेटची ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पंच देखील खास गावावरून बोलवलेले पंच पाहायला मिळत आहेत. या 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचा आम्ही या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो की या ठिकाणी आपण गावातील पंचांना या ठिकाणी पसंती दिलेली आहे. खूप चांगलं काम तुमचं नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या नक्कीच त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आत्तापर्यंत त्यांनी साध्य करून दाखवलेला आहे. रणवीर स्पोर्ट्स पॅनलची ही संपूर्ण पॅनल, अजय माने सर, रिया शेख सर, नानासू साळुंके सर, विजय भाऊ देखील या ठिकाणी आलेले, त्या सर्व पंचांचं आम्ही स्वागत करतो. दुसरं षटक घेऊन स्वतः गोलंदाजी मार्गवरती संदीप पाटील उर्फ बबलू. 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, ज्यांनी जर पाहिलं तर नवी मुंबईमध्ये एक रोपटं लावला आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आता पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. पहिला बॉल अक्रॉस दी लाईन, थोडासा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळालं. या चेंडूवरती फक्त एकच सिंगल आलेली आहे. एकच सिंगलवरती समाधान मानावं लागेल. नक्की स्क्रीनवरती पहा बबलू पाटील एक उत्कृष्ट खेळाडू आहे. महाराष्ट्र वन विभागामध्ये नक्कीच त्यांची निवड झालेली आहे. आत्ताच ट्रेनिंग कंप्लीट करून कोयना विभागामध्ये मोठ्या पदावरती कार्यरत आहेत. त्यांना देखील आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी शॉट फसलाय. सचिन पाठीमागे आहे आणि सचिन
कोणतीही चुकी करणार नाही. अप्रतिम झेल पकडलेला पाहायला मिळाला. नक्कीच यावेळी जर पाहिलं ना तर एक ट्रॅप आखला होता आणि ट्रॅपमध्ये ट्रॅप केलेलं पाहायला मिळालं. एक अप्रतिम बॅट्समन अर्थातच विशार वलांडे एक उत्कृष्ट बॅट्समन आहे आणि हा बॅट्समन तंबूच्या आश्रयाला परत जात असताना पाहायला मिळाला. यावेळी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेलं चेंडू पाहायला मिळाला संदीप पाटील उर्फ बबलू यांच्या माध्यमातून आणि बाउंड्री लाईनवरती सचिन यांनी कोणतीही चुकी केली नाही. अतिशय योग्य झेल पकडलेला पाहायला मिळाला. इनॅट नंबर 3 वरती बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय शंकर. अप्रतिम गोलंदाजी जर्सी नंबर 10 बबलू पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देतो आणि तो जर्सी नंबर परिधान करून आपल्या वारणेचा योद्धा आपल्याला पाहायला मिळतो अर्थातच बबलू पाटील आणि तो 32 क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष देखील आहे. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि याच्या माध्यमातून जर पाहिलं तर नवी मुंबई असो मुंबईमध्ये जर पाहिलं तर हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने अतिशय सुंदर प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळत आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा बबलू तयार. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. फर्स्ट सेकंड अटॅम्प मध्ये अप्रतिम झेल सचिन माने काय झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे. हा देखील एक जिद्दी खेळाडू आहे सचिन माने. लॉंग ऑफ रिझन मध्ये जवळजवळ ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझन मध्ये होता आणि गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची भक्कम साथ हवी असते आणि ती साथ मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर म्हणून देखील क्षेत्ररक्षक म्हणून देखील आपण सामन्यामध्ये आपल्या टीमसाठी अतिशय चांगलं सहकार्य करू शकतो, एफर्ट देऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण दाखवलेलं पाहायला मिळालं सचिन माने यांच्या स्वरूपामध्ये. अतिशय सुंदर झेल पकडला आणि गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची भक्कम साथ मिळत असताना पाहायला मिळते. योद्धा 11 पनुमरे वारवण त्याचबरोबर सचिन माने बबलू पाटील जर पाहिलं तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पाहायला मिळत आहेत. 32 क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. अप्रतिम गोलंदाजी लगातारचे 2 मोहरे तंबूच्या आश्रयाला परत. न्यू बॅटर मैदानामध्ये ओमकार. बबलू पाटील ऑन दी हॅट्रिक. अप्रतिम दांडी तोडली आहे. लाकूड तोड गोलंदाजी अप्रतिम अक्षरशः यष्टी मोडलेली पाहायला मिळते. ऑफ स्टेक उडवलेली तोडलेली फोडलेली फर्निचर बरखास्त फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. मित्रांनो अध्यक्ष बबलू पाटील यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ देत. पहिली हॅट्रिक नाव आहे योद्धा 11 या टीमचा. एक योद्धा वारणेचा वाघ बबलू पाटील लगातारचे 3 मोहरे तंबूच्या आश्रयाला परत. अप्रतिम गोलंदाजी काय गोलंदाजी पाहायला मिळाली. हॅलो दीपक भाऊ थोडं थांबायचं आहे. स्टंप येते थांबायचं आहे थोडं. स्टंप तिथेच लावून घ्या. एक स्टंप येते मॅच चालू होईल थोड्याच वेळात. खेळाडूला वारणेचा वाघ म्हटलं जात नाही. अतिशय जिद्दी खेळाडू आहे. खूप वर्षापासून बबलू याला आम्ही पाहिलेलं आहे. आमच्यासोबत अनेक वर्ष हा खेळाडू खेळलेला आहे. बबलू पाटील असेल, अमित पाटील असेल, अजय माने असेल, रिया शेख सर असेल, मी असेल, अमर मराठे आहे, सुहास चव्हाण आहे. त्याचबरोबर पाहिलं तर अनेक सिनियर खेळाडू आहेत. विजय पावले यांच्यासारख्या खेळाडूंच्या सोबत अनेक वर्ष आम्ही खेळलो आहे आणि आज जर पाहिलं तर अशा खेळाडूचं अजून देखील असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि हा खेळाडू आपल्या असोसिएशनचा अध्यक्ष आहे. अध्यक्ष कसा असावा ना बबलू पाटील याच्यासारखा. ॲज अ खेळाडू म्हणून देखील या खेळाडू प्रभावित करतोच आणि अध्यक्ष म्हणून देखील हातकंडा काम आहे. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवरती जर पाहिलं तर कॅचआउटच्या स्वरूपामध्ये 2 महत्त्वपूर्ण मोहरे आणि शेवटचा चेंडू जर पाहिलं तर क्लीन बोल्ट अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलं या गोलंदाजाने. योद्धा 11 या टीमचा एक प्रमुख योद्धा बबलू पाटील लगातारचे 3 मोहरे हॅट्रिक त्यांनी मिळवलेली पाहायला मिळाली.
बत्तीसरा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वराज्य मानेवाडी वाकुडे आयोजित वाकेश्वर चषकातील पहिले हॅट्रिक, नाव आहे बबलू पाटील. न्यू बॅटर. चौथा चेंडू घेऊन राऊंड विकेट. पुन्हा एकदा बबलू तयार. यावेळी जर पाहिलं तर हा हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. कोणतीही धाव या चेंडूवरती ऍड झालेली नाहीये. आतापर्यंत अप्रतिम भेदक तिखट मारा मैदानामध्ये करत असताना बबलू पाटील आपल्याला पाहायला मिळाला. काय चेंडू रिलीज करतोय. चेंडू टाकतोय की आगीची रखरखते निखारे. योद्धा 11 या टीमचा एक तोफखाना, नाव आहे बबलू पाटील. राऊंड विकेट पुन्हा एकदा तयार. अप्रतिम मारा करत. यावेळी अतिरिक्त वेग आणि बीट केलेलं पाहायला मिळालं. अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो, गोलंदाजी आवडले असेल तर टाळ्या उजवू देत. लगातारचे 3 मोहरे तंबूच्या आश्रयाला परत आणि फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली पाहायला मिळाली. अप्रतिम भेदक आणि तिखट मारा पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त 14. काय चेंडू रिलीज केले. अप्रतिम चेंडू. या षटकाचं आपण अनालिसिस नक्कीच आपण पाहूया. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, तदनंतर लगातारचे 3 मोहरे तंबूच्या आश्रयाला परत, तदनंतर शेवटचे 2 चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच आनंद होतोय बबलू. आम्ही कॉमेंट्री करतोय आणि नक्कीच तू खूप चांगलं या ठिकाणी प्रदर्शन केलंस मित्रा. जुने दिवस आठवले बबलू याचे. एक जिद्दी खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्या साथीला जर अमित पाटील असेल ना तर 4 चांद लागतात योद्धा 11 पनुमरे टीम मध्ये. महत्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन जाधव. पहिला बॉल अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर तसाच निघून गेला. बॅटर ऍक्सेप्ट करत होते की चेंडू पडल्यानंतर वरती येईल, परंतु हा चेंडू पडल्यानंतर तसाच निघून गेला. कमरेच्या थोडासा खाली राहणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. बॅटिंग करत असताना निखिल पाहायला मिळत आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या 2 गोलंदाजाच्या पाऊलावरती पाऊल ठेवून सचिन गोलंदाजी करतोय. यावेळी देखील बॅटिंगची कडा आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू लॉंग स्टॉप रिजनमध्ये जरूर ट्रॅव्हल झाला. एकच सिंगल आलेली आपल्याला पाहायला मिळते. सिंगलनी जास्तीचा फरक पडणार नाही आहे योद्धा 11 पनुमरे वारून या टीमला. आज जर पाहिलं तर अनेक खेळाडू या टीममध्ये गावावरून दाखल झालेले आहेत. त्या सर्व खेळाडूंचं आम्ही स्वागत करतो. यावेळी चेंज ऑफ पेस. हुक केलाय आणि या चेंडूवरती तब्बल 6 धावा बुक. हाफ ट्रॅकर होता. बरोबर क्रीजचा प्रतिम वापर. पाठीमागील पायावरती वेट ट्रान्सफर केलं, त्यानंतर अतिशय चांगलं एक्झिक्युशन आणि चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग रिजनच्या वरून. षटकार. ज्या षटकाराची आवश्यकता होती तोच षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी वेग पाहायला मिळाला. थोडासा अक्रॉस जाऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट पिकअप करायचा होता, परंतु या चेंडूला जर पाहिलं तर अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो सचिन याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सचिन तयार. यावेळी देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या मधून हा शॉट खेळायचा होता, परंतु पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच सिंगल या चेंडूवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते. सचिन जर पाहिलं तर एक षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक करत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 23 धावा. यावेळी देखील हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवरती अतिरिक्त वेग होता आणि श्रेयश याने अप्रतिम झेल पकडला. श्रेयश याच्याविषयी सांगतो, याच खेळाडूची जर पाहिलं तर अंडर 17 महाराष्ट्र टीममध्ये त्याची निवड झालेली आहे आणि याच खेळाडूला जर पाहिलं तर आता नक्कीच आपल्या 32 क्रिकेट असोसिएशनकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. स्वराज्य 11 मानेवाडी या टीमकडून देखील हार्दिक शुभेच्छा आहेत. अंडर 17 महाराष्ट्र टीममध्ये या खेळाडूची निवड झालेली आहे आणि त्या टीममध्ये खेळत असताना अतिशय सुंदर प्रदर्शन याचं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. जवळजवळ 2 अर्धशतकं त्यांनी लगावलेली आहेत आणि या टीमचा कॅप्टन देखील याच खेळाडूला याची निवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आपल्या असोसिएशनसाठी, त्याचबरोबर योद्धा 11 पनुमरे या टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 23. 3 षटकानंतर 23. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते तो आकाश मोहिते. योद्धा 11 या टीमचा एक उगवता सितारा, कोहिनूर हिरा,
पनुमरे खोऱ्यातून लाल मातीतून तयार झालेला अमित पाटील बबलू पाटील यांचा पट्टा आकाश मोहिते ओ दी विकेट. यावेळी जर पाहिलं तर कव्हर ड्राईव्हचा फटका सजवायचा होता, परंतु शॉट खेळायचा होता. एकीकडे चेंडू गेला, एकीकडे चेंडू खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडू आला तो समोरच्या दिशेने. हरकत नाही, एक धाव नक्कीच ॲड झालेली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये चेतन, एक उत्कृष्ट बॅट्समन आहे चेतन, जर्सी नंबर 45 चेतन. अप्रतिम अप्रतिम भेदक मार आपल्याला पाहायला मिळते. मी 350 किलोमीटरचा प्रवास करून का आलोय ना, याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आकाश मोहिते अप्रतिम गोलंदाजी. अतिशय योग्य गोलंदाज आहे. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. ॲलिमेशन मिळतंय का पाहूया. ॲलिमेशन मिळतंय का? हो, मिळालंय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवरती आला एक अप्रतिम षटकार. यावेळी वेगाचा वापर केलेला पाहायला मिळाला चेतन याच्या माध्यमातून, कारण गोलंदाजाला अतिरिक्त वेग आहे. वेगावरती फक्त त्यांनी चेंडू टाइम केला आणि अप्रतिम षटकार. समोरची बाउंड्री लाईन आहे ती छोटी आहे आणि त्याचाच या ठिकाणी अतिशय योग्य वापर करत असताना आपल्याला चेतन पाहायला मिळाला. यानंतर कसा कमबॅक करेल, कमबॅक करण्याची क्षमता आहे आकाश याच्यामध्ये. यावेळी देखील इनसाइड आउटचा फटका. यावेळी ॲलिमेशन मिळालं नाहीये. जशास तसं उत्तर. दरम्यान इनिंग ब्रेकमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत. तर यस, न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो साहिल. अतिशय चांगला कमबॅक केलेला पाहायला मिळाला आकाशाच्या माध्यमातून. पहिला चेंडू बरोबर ओव्हरपिच होता, परंतु हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा पुढे रिलीज केलेला पाहायला मिळाला. त्यामुळे चेंडू हवेमध्ये गेला आणि बाउंड्री लाईनवरती अतिशय चांगला झेल पकडला. पुन्हा एकदा आकाश मोहिते तयार. ओ दी विकेट. लोअर फुल टॉस. आडव्या बॅटने हा स्ट्रोक सजवलाय. बबलू पाटील अप्रतिम क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. काय एफर्ट. उगाच या खेळाडूला आम्ही चपळ चित्ता म्हणत नाही, योद्धा म्हणत नाही, जिद्दी खेळाडू म्हणत नाही, अध्यक्ष म्हणत नाही. खूप नाव आहेत. ग्रीन आर्मी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी आडव्या बॅटीने अप्रतिम स्ट्रोक. वेगाचा अतिशय चांगला वापर. चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लेग रिजनच्या वरून हवाई सफर करत येतोय अप्रतिम षटकार. ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार आलेला आहे आणि फायटिंग स्कोअर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 38. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. फायटिंग स्कोअर उभा केलेला आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. 38 धावा म्हणजे फायटिंग स्कोअर आहे.
एक आक्रमक स्ट्रोक स्वीट शीटचा फटका सजवायचा होता अमित याला. या स्ट्रोकवरती त्याची अतिरिक्त महारत हासिल आहे. म्हणजे वेगवान गोलंदाजाच्या वरती देखील अटॅक करण्याची क्षमता बाळगतो अमित पाटील. पनुमरे येथे अतिशय चांगलं शिक्षणदानाचं काम करत असताना अमित पाहायला मिळतात. यावेळी जर पाहिलं तर बॅकफुटवर जाऊन चेंडू कव्हरच्या मधून निघून जात असताना पाहायला मिळते. पाठीमागे प्रोटेक्शन आहे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं पाहायला मिळालं. एक धाव आलेले पाहायला मिळते. विशालची गोलंदाजी पाहिली तर अतिशय योग्य गोलंदाज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोणताही रूम देत नाहीये विशाल. लाईन टू लाईन चेंडू, त्यानंतर थोडासा इनस्विंग देखील होतोय. यावेळी जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगाने निघून गेला. बॅट्समनने जरूर या ठिकाणी विचारणा केली, परंतु पंच सांगतात की चेंडूला तुम्ही फॉलो केलं, शपल थोडीशी झाला, त्यामुळे हा फेअर बॉल घोषित केला. अतिशय योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. या अगोदर चेंडू जर पाहिलं तर अतिरिक्त वेग पाहायला मिळाला आणि हा चेंडू जर पाहिलं तर बॅक ऑफ द हँड गती परिवर्तन. एक वेगवान चेंडू, एक जर पाहिलं तर गती परिवर्तन, वैविध्यपूर्ण चेंडू रिलीज करत असताना विशाल वरांडे पाहायला मिळतोय. पिवंत षटक अतिशय योग्य हाताळत असताना पाहायला मिळाला. हा देखील चेंज ऑफ पेस. अप्रतिम नाव आहे सचिन माने. माने येतोय षटकार. याच खेळाडूने जर पाहिलं तर रबर बॉल प्रीमियर लीग याच खेळाडूने गाजवलेली होती. सचिन माने पाचगणी गावातून बिलॉंग करतात आणि अप्रतिम स्ट्रोक, थोडासा रूम मिळाला, त्याला फेकून दिला स्क्वेअर लेग मिड विकेट रिजनच्या वरून अप्रतिम षटकार आलेला पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 8 धावा. मानेवाडी गावचा सुपुत्र आहे, एक लिजंड खेळाडू, एक जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर ॲज जर बॅट्समन म्हणून या खेळाडूने नक्कीच प्रभावित केलेलं पाहायला मिळत आहे. सचिन माने एक उत्कृष्ट बॅट्समन आहे, अतिशय शांत संयमी खेळाडू. क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे यांनी पाहिलेले आहेत आणि तेच जर पाहिलं तर सलामीला आलेले आपल्याला पाहायला मिळाले अमित पाटील यांच्यासोबत. धावसंख्या थोडीशी थांबलेली असताना शेवटच्या चेंडूवरती एक अप्रतिम षटकार आलेला पाहायला मिळाला. दुसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतोय. बॉलरचं नाव प्लीज कळवा. साहिल. साहिल याचा सामना करेल अमित पाटील. अमित पाटील जर पाहिलं तर आमच्या रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे ते पंच आहेत. आज ते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी शॉट फसलाय आणि साधा सोपा झेल पकडलेला पाहायला मिळाला. यावेळी नक्कीच चेंडू मारायचा होता समोरच्या दिशेने, परंतु बॅटीवरती चेंडू थोडासा फिरलेला पाहायला मिळाला. त्यानंतर कव्हर सीझनमध्ये जर्सी नंबर 7 अतिशय चांगला झेल त्यांनी पकडलेला पाहायला मिळाला. अतिशय सुंदर झेल पकडलेला पाहायला मिळाला. पहिले चेंडूवरती साहिल यांनी एक महत्त्वपूर्ण यश मिळवलेलं पाहायला मिळते. अनेक वेळा लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात, तशीच मॅच ही हाय व्होल्टेज होते का आपण पाहूया. आणि यस इन ॲट नंबर 3 वरती अजून एक वारणेचा वाघ, योद्धा 11 या टीमचा एक प्रमुख योद्धा, नाव आहे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि योद्धा 11 या टीमचा एक प्रमुख योद्धा, नाव आहे बबलू पाटील. इन ॲट नंबर 3 वरती आलेला पाहायला मिळते. अशा अनेक मॅचेस या योद्ध्याने जिंकून दिलेल्या आहेत. मध्ये अतिरिक्त पॉवर आपल्याला पाहायला मिळाले आणि अप्रतिम समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड जमिनीला आग लावत श्रेयश याच्या बॅटीतून चौकार आलेला पाहायला मिळाला. या चौकाराची नक्कीच गरज होती. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 13. ही दोघांची जोडी खूप मॅटर करेल. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. घेऊन निघाला साहिल, समोर श्रेयश. अप्रतिम स्ट्रोक.
स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवून दिला पार्किंग प्लॉट मध्ये. माझी महाराष्ट्र टीम मध्ये का निवड झाली आहे ना, याचं उत्तम उदाहरण याची देही आणि याची डोळा दाखवत असताना अंडर 70चा योद्धा 11 या टीमचा एक प्रमुख योद्धा, नाव आहे श्रेयश. एक चौकार आणि एक महत्वपूर्ण षटकार. धावसंख्या जाऊन बसली ती सरळ 19 धावा. आता चेंडू शिल्लक असतील ते 12 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग श्रेयश. आणि याच खेळाडूने जर पाहिलं तर महाराष्ट्र टीम मध्ये खेळत असताना सलग 3 अर्धशतकं लगावलेली आहेत. 350 किलोमीटरचा प्रवास करून हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय नवी मुंबई येथे. अमित पाटील, बबलू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करतोय आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असताना पाहायला मिळतं. असे खेळाडू घडत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. महत्त्वपूर्ण षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहायला मिळतोय. ओमकार समोर आहे, सचिन माने. पहिला बॉल थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. बॅटीवरती चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये. सचिन यांना माहिती आहे अशा भरपूर मॅचेस याच खेळाडूने जिंकून दिलेल्या आहेत. चेस मास्टर म्हणून प्रसिद्ध आहे सचिन माने. मानेवाडी गावचे सुपुत्र आहेत, एक जुने जाणते लिजंड खेळाडू. ॲज अ बॅट्समन म्हणून या खेळाडूने भरपूर मॅचेस अशा जिंकून दिलेल्या आहेत. अनेक वेळा जर पाहिलं तर आपल्या टीमसाठी, आपल्या असोसिएशनसाठी हा खेळाडू बॅट्समन म्हणून नक्कीच आपल्या मदतीला धावून येतो. अनेक वेळा आपली नौका वादळामध्ये अडकलेली असताना तिला कशी व्यवस्थित बाहेर काढायची सचिन याला माहिती आहे. आणि त्याच्या साथीला साथ द्यायला जर पाहिलं ना, श्रेयससारखा खेळाडू नक्कीच खूप छान आणि नक्कीच आनंद होत असताना पाहायला मिळते. आपल्या असोसिएशनसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. असे खेळाडू घडत आहेत आणि ही खेळाडू घडवण्याची फॅक्टरी जर पाहिली ना, तर प्रथम कोणी उभारली असेल नवी मुंबई येथे तर पाहिलं तर बबलू पाटील यांनी. त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. आणि या फॅक्टरीमध्ये असे खेळाडू घडत आहेत, असं प्रोडक्शन होत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. हक्काचं व्यासपीठ आणि क्रिकेट खेळण्याची सुवर्ण संधी. ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे तो खेळाडू कुठे जिथे जागा मिळेल तिथे क्रिकेट खेळणार. आणि आज जर पाहिलं तर हे असं भव्य दिव्य व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. आणि याच मैदानावरती अनेक तारे सितारे घडत आहेत. त्याचबरोबर जुने जाणते जे लिजंड खेळाडू त्यांचा देखील खेळ पाहण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळतीये. खूप छान गोष्ट आहे. फुलटॉस यावेळी देखील शॉट फसलेला आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू खेळायचा होता एकीकडे, गेला एकीकडे, कारण त्याला खेळायचा होता. जर पाहिलं तर चेंडू यस आपण थर्ड अंपायर नक्कीच बिझी होतील, कारण भीमरसाठी या ठिकाणी कॉल आलेला आपल्याला पाहायला मिळते. रणवीर स्पोर्ट्स पॅनलचे या ठिकाणी पंच देखील जुडले जातील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. रिया सर, बॅट्समन पॉपिंग क्रीजमध्ये होता का? यस, हा नो बॉल आहे, कारण कमरेच्या भरपूर वरती चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि थर्ड अंपायर विनोद माने यांच्याकडून हा नो बॉल घोषित केलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण एक कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण कव्हर करतोय, त्यामुळे आपण स्क्वेअर लेग पंचांना विचारलं की खेळाडू जर पाहिलं तर पॉपिंग क्रीजमध्ये होता का? यस, खेळाडू पॉपिंग क्रीजमध्ये होता, त्यामुळे हा नो बॉल घोषित केलेला आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये क्रिक लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळालं. आणि पंचांचा देखील आम्ही कौतुक करतो. कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये या दृष्टीने आपण या ठिकाणी थर्ड अंपायर घेतलेला पाहायला मिळाला. त्याची चांगली क्लॅरिटी आहे. फ्रीटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमकार तयार. यावी समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक, षटकार. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग.
योद्धा 11 पनमरे वारुण टीमचा एक योद्धाकाराची हॅट्रिक झालेली पाहायला मिळाली. योद्धा 11 एक खेळाडू या ठिकाणी येऊन थांबायचा आहे. आकाश मोहिते तुम्ही या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. सुंदर बॅटिंग, अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलं या खेळाडूने. अंडर 17 टीम मध्ये, महाराष्ट्र टीम मध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये माझी का निवड झाली आहे ना, हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी जर पाहिलं तर बैठक, यावेळी देखील चौकार आलेला पाहायला मिळाला. गॅप भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर झालेलं गेलेलं पाहायला मिळाला. अप्रतिम चौकार आलेला पाहायला मिळाला. योद्धा 11 टीमसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. श्रेयस सारखे खेळाडू घडत आहेत आणि आपल्या 32 क्रिकेट असोसिएशनसाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. हा खेळाडू अंडर 17 महाराष्ट्र टीममध्ये निवड झालेली आहे आणि अतिशय सुंदर प्रदर्शन, फक्त एका धावेची आवश्यकता आहे. आणि यावेळी देखील समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय षटकाराने सलामी देऊन. आणि जर पाहिलं तर त्यांनी मैदानाचं जर पाहिलं तर नमन देखील केलेलं आहे, त्याच्या पाया पडलेले आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उजवू देत. अप्रतिम बॅटिंग श्रेयश. श्रेयशला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि या मॅचचा वन मॅन आर्मी ठरलाय. अंडर 17 महाराष्ट्र टीम मध्ये ज्या खेळाडूची निवड झालेली आहे, योद्धा 11 पनमरे वारुण टीमचा एक हुकमी एक्का रायझिंग स्टार खेळाडू श्रेयश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला श्रेयश या, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार देतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी शिरळ वरांडे टीम, आपण या स्पर्धेमध्ये भेट दिलीत. अतिशय चांगला खेळ आपला देखील पाहायला मिळाला. तुमचं देखील आम्ही कौतुक करतो. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. हॅडलक बॅडलक कोयना विभागातून टीम दाखल झाली आणि या टीमचं देखील अतिशय चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. परंतु योद्धा 11 अतिशय चांगला खेळ दाखवला. योद्धा 11 चला टॉससाठी या. आकाश फास्ट आहे मित्रा. त्याचबरोबर श्रेयश आपण देखील